मालेगावातील सटाणा नाका परिसरातील पोफळे नगर येथील सुप्रसिद्ध व अतिसुंदर असे श्री गजानन महाराज मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे श्री गजानन महाराज प्रकट दिन सकाळी 6 वाजेपासून धार्मिक विधी उपासनाद्वारे सुरू होऊन परिसरात महाराजांची पालखी निघाली। महारुद्र भजनी मंडळ, नारायणी भजनी मंडळ, भक्ती सुगंध भजनी मंडळ या विविध भजनी मंडळाद्वारे विविध वेळेत तिथे भजन झाले। महाआरती व प्रसादाचे वाटप भक्तांना करण्यात आले। या मंदिरात पंचक्रोशीतील भाविक मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होऊन धन्य होतात। यावेळी आयोजक नितीन पोफळे काय बोलले आणि कसा झाला हा कार्यक्रम बघूया सविस्तर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू। कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज बोते असे प्रजाचा सदा ध्यासला प्रकाशी नमस्कार साष्टांग श्रीराजनासी ध्यानी गणित बोलो गजानन महाराज की जय। नमस्कार नमस्कार नमस्कार। गण गण गणात बोलते रामकृष्ण रामकृष्ण। आपण बघतो इथे भक्तगण संध्याकाळपर्यंत देखील पोफळे नगरमधील हे गजानन महाराजच्या मंदिरामध्ये महाराजांच्या चरणी लीन व्हायला, इथे दर्शन घ्यायला इथे आलेले लाईनीत। जय गजानन। जय गजानन। जय गजानन। जय गजानन। जय गजानन। जय गजानन। गप्पांना रोजच्याच आहेत। प्रकट दिन वर्षातून एकदा येतो आणि भजनाचा आनंद आपण वर्षातून एकदा घेत असतो। तर माझी कळकळीची विनंती आहे की गप्पा न करता भजनाचा आनंद घ्या। आता आम्ही जय गजानन। जय बघतो इथे प्रसाद, आपण बघतो इथे भक्तांना प्रसाद दिला जातोय। बाजरीची भाकरी, पिठलं आणि शिरा।
आज गजानन महाराजांचा प्रकटीन उत्सव मोठ्या उत्साहात इथे साजरा होतो आहे. हे आमचं 14वं वर्ष असून सकाळी नेहमीप्रमाणे प्रार्थना अभिषेक केल्यानंतर पूर्ण मालेगाव महानगरामध्ये आमच्या परिसरामध्ये नगरप्रदक्षिणा करण्यात आली. महारुद्र भजनी मंडळाच्या वतीने आपली सेवा दुपारी इथे रुजू करण्यात आलेली आहे. त्याबरोबर प्रसादाचं इथे वाटप करण्यात आलेलं होतं. नारायणी भजनी मंडळाने आपली सेवा इथे दिलेली आहे आणि आता त्यांचा कार्यक्रम चालू आहे. अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये लोक या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत आणि महाराजांच्या चरणी येऊन आपलं नतमस्तक होत आहेत. गजानन महाराज की जय. गणगण गणात होते. गणगण गणात होते.